पाहुणं जेवला काय बाई? असा सुटसुटीत आणि फडफडीत मसाले भात मी आता करणार आहे बघा, आणि ती बी रेशनच्या तांदळाचा. काय म्हणला पाहुणं? तुम्हाला विश्वास बसत नाही? तुम्हासनी बघायचा आहे तुम्हासनी तर बघायचं बघा. असा रेशनचा तांदूळ घ्यायचा बघा. कर कर कांदा कापताना बोट सुरीत वाचवायची, आणि हुबा हुबा कांदा असा कापून घ्यायचा. आणि पाहुणं तुम्हाला सांगतोय बरं का, हे टमाटर बी आहे का नाही असं हुबच कापून घ्यायचं बघा. आणि मला लागली होती लईच भूक बघा, त्याच्यामुळे का नाही ही पार्ले बिस्कुट का नाही मी असं पाण्यामध्ये डुबुक बुडवून बारक्या बाळावाने खात होतो बघा. तुम्ही बी असं कधी खाल्लंय का ते मला नक्की सांगा. आणि तेल गरम झाले की नाही त्याच्यामध्ये टाकायचा खडा मसाला, जिरं मोहरी दालचिनी बिलचिनी हे सगळं त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं बघा. आणि आलं आणि लसूण असं बारीक बारीक कापायचं बघा. ते कुटायचं नाही, बारीक बारीक असं कापायचं आणि ती त्याच्यामध्ये टाकायचं बघा. आणि वरनं टाकायचा कढीपत्ता द्यायची फोडणी, आणि हुबा चिरलेला कचकच कांदा आणि हुबा चिरलेलं टमाटर त्याच्यात टाकायचं बघा. आणि वरनं टाकायचं वैसं मीठ आणि त्याला 2 मिनिटं शिजू द्यायचं बघा. आणि तुम्हाला जर तिखट आवडत असेल तर हिरव्या मिरच्या अशा खुंटून त्याच्यामध्ये टाकायच्या बघा. आम्हाला तिखट आवडतंय म्हणून आम्ही त्याच्यामध्ये मिरच्या टाकल्या होत्या. आणि वरनं टाकायचा सुका मसाला, धन पावडर, गरम मसाला त्याच्यामध्ये टाकायचा. आणि वैशी टाकायची हळद, आणि 1 चमचा मटन मसाला नाहीतर बिर्याणीचा मसाला त्याच्यामध्ये टाकायचा बघा. पाहुणं लक्ष द्या, जेवढं पाणी लागतंय तेवढंच त्याच्यात पाणी ओतायचं बघा, नाहीतर भाताचा करचाल शिरा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जर भात असा सुटसुटीत आणि फडफडीत करायचा असेल ना तर वैसा लिंबू आहे का नाही त्याच्यामध्ये पिळायचा बघा. त्यानं भात लय मस्त सुटसुटीत फडफडत होतोय. आणि वरनं वैशी कोथिंबीर टाकायची बघा. आणि रटा अशी पाण्याला उकळी आल्यावर का नाही वरनं 2-3 वेळा धुतलेला तांदूळ आहे का नाही त्याच्यामध्ये दमानं असं टाकायचं आणि रटा असं शिजू द्यायचं. एकीकडे भात शिजतो या तर दुसरीकडे आमची आई करत होती बघा बटाट्याचं कालवण. मला म्हणत होती ही बेन काय करते कोणाच ठाऊक. आणि कसा झालाय पाहुणं मसाले भात बघून तुमच्या तोंडाला असं झालं की नाही मला नक्की सांगा बघा. मग मुगलीला म्हणलं भात खाऊन सांग मला कशी चव लागते भाताची. मुगली म्हणती एकच नंबर चव लागते बघ मामा. मग पाहुणं आकाशाची वाट बघताय, करा की आपल्या चॅनलला सबस्क्राईब.